शौचालय आम्हाला 10 दिवसात ते चालू करून देणार आहेत की पहिला आम्हाला बाटल्यांचा खच सापडतो। नमस्कार, मी मंगेश म्हात्रे, बहुजन शक्ती न्यूजच्या लेटेस्ट अपडेट मी तुमचं स्वागत करतो। सायन प्रतीक्षा नगरमध्ये हे माला गार्डन नावाने ओळखलं जातं। यामध्ये दारुड्यांचा सुळसुळाट होता। याचं कारण एकमेव कारण होतं लाईट नसणे। आज महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या मैदानाला भेट दिली आणि त्यासोबत एक ज्येष्ठ नागरिक आहेत, ते या मैदानामध्ये सकाळचे मॉर्निंग वॉकसाठी येतात। मात्र यांना तिकडे बाटल्यांचा पडलेला खच वगैरे त्या संदर्भात आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। या माला गार्डन मध्ये आम्ही सकाळी आलो की पहिला आम्हाला बाटल्यांचा खच सापडतो आणि हा असं नाहीये की रविवारी असेल तर हे रोजच असतं। तरी इथे जी सफाईवाली बाई आहे ती रोज ती न बोलता बिचारी साफ करते, पण रोज सकाळी हा खच साचलेला असतो। शिवाय हे बाटल्यांचा त्रास कसा माहिती आहे, रात्री तिथे लाईट नाही, ह्या गार्डन मध्ये लाईट नसल्यामुळे त्यांचा फायदा होतो। ते लोक अंधाराचा फायदा घेऊन हे इथे बाटल्यांचा कार्यक्रम चालतो। परत ही जमीन आहे, हे ट्रॅकचा हा खालीवर झालेला ट्रॅक आहे, त्यामुळे माणसं पडणार। आम्ही स्वखर्चाने 2 वेळा आम्ही केलं, परत हा झालेला आहे। म्हणजे हा शौचालय आहे, शौचालय गेले 5 ते 6 वर्ष झाले आम्ही बघतोय, हा त्याचं उद्घाटन होऊन झालेलं आहे, पण एकही दिवस वापरात आलेला नाहीये। ते म्हणतात ते तांत्रिक बाब आहे, तांत्रिक बाब आहे, तांत्रिक बाब आहे। पण आज महापालिकेचे अधिकारी आले होते, पूर्ण या परिस्थितीचा पाहणी केलेली आहे। त्यांनी काय आश्वासन दिलेलं आहे? महापालिकेचे अधिकारी या ठिकाणी सर्वप्रथम आले नव्हते। त्यांना नवनिर्वाचित नगरसेविका शिल्पा दत्ता केळुसकर यांनी या ठिकाणी बोलवलं होतं, परंतु त्यांना महापालिकेमध्ये जावं लागलं, म्हणून त्यांच्यासोबत मी ह्या ठिकाणी चर्चा केली आणि त्यांना या मैदानाच्या ज्या आम्हाला ज्येष्ठ नागरिकांनी समस्या सांगितल्या होत्या त्या समस्याचं निरासन करण्यासाठी त्यांनी आम्हाला 8 ते 10 दिवस मागितले आहेत। आणि जे हे शौचालय या ठिकाणी जवळजवळ 2021 पासून या ठिकाणी बनलं होतं, त्या शौचालय आम्हाला 10 दिवसात ते चालू करून देणार आहेत। आणि ह्या मैदानामध्ये जी काही जमीन वर खाली झाली आहे ते काम देखील या ठिकाणी ते आम्हाला उद्या करून देणार आहेत। तसंच ज्या एक साईडची लाईट जी बंद आहे, ती लाईट देखील ते लोक आम्हाला ह्या 8 ते 10 दिवसात चालू करून देणार आहेत। आणि जे काही गरज या मैदानात ज्या काही त्रुटी आहेत त्या आम्ही पूर्ण करू असं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलेलं आहे। आणि येत्या 10 दिवसामध्ये बऱ्यापैकी काम या ठिकाणी होणार आहे, असं मी देखील तुम्हाला माझी नगरसेवक सौ शिल्पा दत्ता केळुसकर यांच्या माध्यमातून सांगतोय। हेला शौचालयाचा प्रश्न, लाईटचा प्रश्न येत्या 10 दिवसामध्ये सोडवण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। हे काम आता कधी होतं याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे। आपल्याही काही समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। लेटेस्ट अपडेटसाठी पाहत राहा बहुजन शक्ती न्यूज।